या जगाला मानवतेचा संदेश देणारे कोण श्रीमंत आहेत? तर मी असं म्हणेल, या महाराष्ट्राचं हृदय, या महाराष्ट्राचा प्राण, या महाराष्ट्राचं मांगल्य आणि या महाराष्ट्राची नवीन ऊर्जा राजा शिवछत्रपती. या दिव्य भारताला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, या महामानवाने रात्रणी दिवस एक करून देशाचं संविधान लिहिलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच लिहिलं नाहीये, BN रावनं संविधान लिहिलं. आणि जातीमध्ये अडकणारा व्यक्ती कधी भगवंताची भक्ती करू शकत नाही. जातीमध्ये अडकणारा व्यक्ती, जाती व्यवस्था शिकवणारा व्यक्ती किती प्रचंड विद्वान असो, ज्ञानी असो, त्याला फार तत्वज्ञान असो, ब्रह्मज्ञान असो, अख्या जगाचं ज्ञान असो, जर जातीला मानत असेल तर तो गाढवच म्हणावा लागेल. सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. आजचा जो शनिवारचे प्रश्न उत्तर आहेत ना, मी फार माझ्याकडे नॉलेज आहे, फारच मला शास्त्राचं ज्ञान आहे, फारच मी विद्वान आहे म्हणून इथे बसलो नाहीये. मी बसलोय, मी एक भारतीय आहे आणि काहीतरी या भारताच्या लोकांची सेवा मला करता येईल आणि ते माझं जीवन सेवेत जगता येईल म्हणून बसलोय. काहीतरी सेवा करता येईल, काही ऋणानुबंध हा जीव आहे, मला थोडीफार सेवा करता येईल. आणि जर माझे साधूचे भगव्याचे जर एक दोन शब्द तुम्ही ऐकले आणि ते शब्द जर तुम्हाला एका अनुग्रहाप्रमाणे ठरले तर हो, माणसाच्या आयुष्यातला अनुग्रह देवच बनवतो. आणि माझे दोन शब्द जर तुमच्या कामाला आले आणि तुम्ही माणूस बनले, देवासारखे वागायला लागले तर हो, ह्या व्यासपीठावर बसलोय ना मी, हे व्यासपीठ फार जबाबदार व्यासपीठ आहे. याच्यातून मला काही बोलता येणार नाही, काही कमेंट्स करता येणार नाहीये, काही शब्द प्रयोग करता येणार नाहीये, कारण याला मर्यादा आहेत. मोबाईलवर जा, व्हॉट्सअपवर जा, तुम्ही तुमच्या चॅनलवर जा, मर्यादा राहिलेल्या नाहीये. बरोबर आहे. श्रीराम शक्तीपीठ या महाराष्ट्रामध्ये आणि या दिव्य भारतामध्ये आदर्श श्रीराम शक्तीपीठ आहे. आपण हॅलो म्हणत नाही, रामकृष्ण हरी, कशा आहात तुम्ही, बरे आहात ना? मला तर असं वाटतं त्या मोबाईलमध्ये पहिल्यांदा असा प्रयोग झाला असेल की आपण हॅलो म्हणत नाही, रामकृष्ण हरी म्हणताय. सहज जरी श्रीराम शक्तीपीठाचे साधक सगळ्या गोष्टी फॉलो करतात, जेव्हा एकमेकाला फोन लावतात तर रामकृष्ण हरी पासून सुरुवात होत आहे आणि जेव्हा ते फोन ठेवतात ना, रामकृष्ण हरी ठेवतो. बघा ना, म्हणजे मोबाईल मध्ये बोलताना सुद्धा तुम्हाला सत्संग होतोय, त्याचं नाव श्रीराम शक्तीपीठ आहे. आपल्याला ते घेता आलं पाहिजे, घेण्यासाठी तेवढा विवेक असला पाहिजे. घेण्यासाठी मी भाग्याला दोष देतच नाही, आपण म्हणता भाग्यात नाही वगैरे वगैरे वगैरे, असा काही भाग नाहीये. कारण तुमचं भाग्य तुमचं कर्म आहे, कर्मावर अवलंबून तुमचं भाग्य आहे, भाग्यावर अवलंबून कर्म नाहीये, लक्ष असू द्या. आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे? पहिल्या प्रथम ना, आपण दिवसामध्ये वेस्टेज वेळ किती घालतात? टाइम इज मनी, बरोबर आहे ना? म्हणजे पैशाला जसं महत्व आपण देतात ना, त्याच्यापेक्षाही जास्त आपण वेळेला महत्व दिलं पाहिजे. आणि मी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी जे बी आपल्याला सगळ्यांना सांगेल ना, 3 गोष्टी कधीही तुमच्या आयुष्यात कोणाला मागू नका. प्रेम कोणाकडेही मागू नका, वेळ कोणाकडेही मागू नका आणि सन्मान कोणाकडे मागू नका. स्वतः हा एक प्रेमाचं प्रतीक बना. हो, स्वतःही एवढे किमती बना की तुमचा वेळ कोणाला किती द्यायचा हे तुम्ही ठरवा. एवढे गुणवान बना, एवढे गुणवान बना. गुणवान माणूस धनवान असतो, धनवान माणूस गुणवान असतो असं काही सांगू शकणार नाहीये मी, पण गुणवान माणूस धनवान असतो आणि धनवान माणूस नेहमी श्रीमंत असतो. आणि मग तो कसा श्रीमंत असतो? हो, या भारत देशामध्ये दिव्य महापुरुष या जगाला मानवतेचा संदेश देणारे कोण श्रीमंत आहेत? तर मी असं म्हणेल, या महाराष्ट्राचं हृदय, या महाराष्ट्राचा प्राण, या महाराष्ट्राचं मांगल्य आणि या महाराष्ट्राची नवीन ऊर्जा राजा शिवछत्रपती. या दिव्य भारताला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार,
या दिव्य पुरुषाने 395 कलमाचं संविधान या भारताला दिलं. हो, हे दिव्य पुरुष, हे महापुरुष श्रीमंत आहेत. मला तर असं वाटतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दानशूर मी भारतातच म्हणणार नाहीये, मी तर असं म्हणेल की पूर्ण जगामध्ये नसेल. महामानवासारखा दानशूर महामानवाने असं काही तुम्हाला दान केलेलं आहे की त्या दानाने देशाची सुव्यवस्था चालते, देशाचा पूर्ण कारभार चालतो. हो, वोट देण्याचा अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. महामानवाने रात्रदिवस एक करून देशाचं संविधान लिहिलं. पण त्याच महापुरुषाबद्दल, महामानवाबद्दल काय काय मीडियावरती लोक बोलताय. काही लोक तर असे म्हणताय माझ्यापेक्षा तुम्ही जास्त मीडियावरती आहात, मोबाईलमध्ये तुम्ही जास्त आहात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच लिहिलं नाहीये, BN रावनं संविधान लिहिलं. मला असं वाटतं की किती मोठं अज्ञान आहे. BN राव जरी त्या संविधान सभेमध्ये लोकांमध्ये जे निर्णय देतात, जे आयडिया देतात, जे असं वाटतं की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, अशा पद्धतीनं ते काम करत असतील. BN राव सल्लागार म्हणून काम करत असतील, त्याच्याबद्दल माझं दुमत नाहीये. पण या देशाचं संविधान आपल्या बापानंच लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार. हो, आणि त्या संविधान सभेमध्ये महामानवाबद्दल मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांनी महामानवाची स्तुती केलेली आहे. हो, आणि आज देशामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम चाललेलं आहे. मला असं वाटतं, विचार करा, 1947ला भारत स्वतंत्र झाला. किती वर्ष झालं सांगा. आता विचार करा, संविधानाच्या अगोदर जेव्हा इंग्रजांचं शासन होतं, जेव्हा मोगलांचं शासन होतं, तेव्हाचं जीवन बघा. आता तुम्ही माझ्या समोर सगळे बसलेले आहात, आणि संविधान महामानवाचं आल्यापासूनचं जीवन बघा, तुम्ही माझ्या समोर आहात. तुम्हाला पटतंय सगळ्यांना? कारण की आज देशाचं संविधान आहे, लोकशाही आहे, म्हणून आपण आपलं मत मांडू शकतात. या व्यासपीठावर मी बसलो ना, ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ऊर्जा आहे. महामानवानं दिलेला हा कॉन्फिडन्स आहे. महामानवानं दिलेली ही शक्ती आहे. महामानवानं दिलेला हा अधिकार आहे. आर्टिकल 19 बघा तुम्ही, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. 15वा आर्टिकल बघा, कायद्यात सगळे समान आहेत. आर्टिकल 16 बघा, माझ्या आता या मावल्या माझ्या समोर बसलेल्या आहेत ना, तुम्हाला पुरुषांबरोबर पगारीचा, नोकरीचा, किंवा मला असं वाटतं जे स्त्रियांसाठी जे महामानवानं केलं अप्रतिम. मला तर असं वाटतं आपण सगळ्यांनी रोज न चुकता, माझ्या माऊल्यांना सांगतो मी आणि महापुरुषांना, न चुकताना महामानवाला साष्टांग दंडवट घ्यायला पाहिजे, मग जीवनाची सुरुवात करायला पाहिजे. एवढे उपकार महामानवाचे आपल्यावरती आहेत. माणूस म्हणून माणसासारखं जगण्याचा अधिकार नव्हता. लक्ष असू द्या, आज आपण कुठे आहात. हो, गरुडासारखी भरारी कुणामुळे मारताय? आज आकाशामध्ये भ्रमण कसं करताय? कुणामुळे करताय? माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कुणा दिला तुम्हाला? मी स्वतःला साधू म्हणून घेतोय, मी स्वतःला गुरु म्हणून घेतोय, आणि मी स्वतःला साधू गुरु म्हणून घेत असेल आणि अशा दिव्य पुरुषा महापुरुषाबद्दल मी काही टिप्पणी करत असेल, तर मला स्वतःलाच कळायला पाहिजे की मी किती विद्वान आहे. बघा, तुम्ही मीडियावर जा, भगवे कपडे घालून नाटक करणारे लोक सध्या महामानवाबद्दल टिप्पणी करताय, तर आपण ऐकून घेता कामा नाहीये. महामानवाने जे संविधानाचे जे स्ट्रक्चर बनवलेलं आहे ना, महामानवाने जे संविधानाचा पाया रचलेला आहे ना, तर महामानवाबद्दल आणि संविधानाबद्दल कितीही चुकीचे बोलणारे जे लोक आहेत, किती चुकीचं आरोप प्रत्यारोप करणारे लोक आहेत, त्यांचं काहीही चालणार नाही. कारण
भारताचं संविधान बनवण्यासाठी एकमेव पात्र कोण होतं? म्हणजे भारतामधला सगळ्यात जास्त डिग्र्या घेणारा, सगळ्यात जास्त ज्याचं शिक्षण आहे, सगळ्यात जास्त ज्याचं एज्युकेशन आहे, बाहेरच्या देशात तशी परिस्थिती असताना सध्या जाऊन शिक्षण घेणं आणि भारताचं संविधान लिहिणं ही साधी गोष्ट समजू नका सज्जनांनो. जेव्हा महामानवाबद्दल हे शब्द ऐकायला मिळतात, जेव्हा महामानवाबद्दल कोणी टिप्पणी करतो, तर तुम्ही सज्जनांनो जातीमध्ये अडकू नका, महामानवाला जातीमध्ये वाटू नका, महामानवाला जातीमध्ये बघू नका. महामानवाला जातीमध्ये बघाल ना तर फार मोठं पाप करून बसाल. दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आहेत ना, त्यांच्या मनामध्ये किती विकृती आहे. कारण की अजूनही जाती जातीमध्ये भांडणं लावून एवढ्या जाती आहेत. जेव्हा मी इतिहासाचा अभ्यासक आहे, थोडाफार अभ्यास करतो इतिहासाचा, दिव्य पुरुषांना जाणण्यासाठी, दिव्य पुरुषांना वाचण्यासाठी. दिव्य पुरुष जर माझ्या अभ्यासामध्ये नसतील तर या व्यासपीठावरून मी श्रद्धा लोकांना शिकवणार नाहीये, लोकांना मी अंधश्रद्धा शिकवल. जर राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपतीचं मला नॉलेज नसेल, राजा शिवछत्रपतीचा मला इतिहास माहीत नसेल, महामानवाचा मला इतिहास माहीत नसेल, तर माझ्याकडून मी तुम्हाला मी काही तोडगे वगैरे असं सांगेल. आणि आता समाज मला असं वाटतं अंधश्रद्धेकडे लोक घेऊन जात आहेत. कीर्तन करा, भजन करा, कथा करा. हो, याच भारताचा आपण ज्याला 7वा अवतार विष्णूचा म्हणतात, माझा राम मर्यादा पुरुषोत्तम, याच भारतामध्ये जन्म झाला. 28व्या दुपार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण याच भारतामध्ये जन्माला आले. रामाची अखंड सेवा करणारा बाल ब्रह्मचारी, एवढा मोठा त्यागी महात्मा, संतांचा आणि आपल्या सृष्टीचा मायबाप हनुमंतराय याच भारतामध्ये जन्माला आले. महाराष्ट्रामध्ये आपल्या समोर हनुमंतरायाचा अंजनीचा पर्वत, इथेच अंजनी तिच्या चरणात, त्या जन्मभूमीमध्ये आपण बसलेले हनुमंतरायाच्या. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा संत जर कोण असेल तर हनुमंतराय. राजा शिवछत्रपतीचा भारतातच जन्म झाला. म्हणजे असे दिव्य पुरुष या भारतामध्ये जन्माला आले. आणि आपण जातीला पाणी घालता लक्ष असू दे, आम्ही खूप जबाबदार व्यासपीठावरून बोलतोय. आम्हाला हा निर्भय आकाश माहीत नव्हता, आम्हाला हिमालयाची उंची माहीत नव्हती, आम्हाला समुद्राची खोली माहीत नव्हती, युनिव्हर्सची पूर्ण पोकळी आहे आम्हाला माहीत नव्हती. आम्हाला उडायला आम्हाला गरुड महामानवाने बनवलंय, आम्हाला आकाशी झेप घ्यायला लावली महामानवाने. आणि जातीमध्ये अडकणारा व्यक्ती कधी भगवंताची भक्ती करू शकत नाही. जातीमध्ये अडकणारा व्यक्ती, जाती व्यवस्था शिकवणारा व्यक्ती किती प्रचंड विद्वान असो, ज्ञानी असो, त्याला फार तत्वज्ञान असो, ब्रह्मज्ञान असो, अख्या जगाचं ज्ञान असो, जर जातीला मानत असेल तर तो गाढवच म्हणावा लागेल. तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा गाढव शब्द वापरला तुम्ही? कारण की गाढव हा स्वतःच्या मालकाला पहिली लात मारतो आणि मग बाकीच्यांना लाता मारतो. तसा जातीवाद करणारा माणूस पहिला आपल्या जातीच्या लोकांचा नाश करतो, पहिला आपल्या कुटुंबाचा नाश करतो, गावाचा नाश करतो, देशाचा नाश करतो आणि मग बाहेर पडतो. सज्जनांनो, मी 2-3 वेळेस बोललो की मी जबाबदार व्यासपीठावरून बोलतोय. श्रीराम शक्तीपीठाला फॉलो करणारे लोक अंधभक्त नाहीये. हो, श्रीराम शक्तीपीठाला फॉलो करणारे लोक, मानणारे लोक अंधभक्त नाहीये. माझ्या माऊल्या सध्या वाघिणीसारखं काम करताय, महापुरुष सध्या करताय. आम्ही अंधश्रद्धेत फसणारे लोक नाहीये, आम्ही रामाला मानणारे लोक आहात. श्रीराम शक्तीपीठामध्ये आम्ही राजा शिवछत्रपतीला महामानवाला मानणारे लोक आहात. आम्ही हनुमंतराला, संतांना मानणारे लोक आम्ही आहात. आम्ही संतांचे ग्रंथ डोक्यावरती घेऊन आणि हृदयामध्ये ठेवून आम्ही जगणारे आम्ही लोक आहात. श्रीराम शक्तीपीठाचा सगळा परिवार आहे. श्रीराम शक्तीपीठाचा परिवार एक मानवतेनं म्हणजे संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही सगळे अध्यात्म करत आहात. जर व्हॉट्सअपवरती, मीडियावरती जर कोणी महामानवाबद्दल बोलत असेल आणि श्रीराम शक्तीपीठामधून जर एखादा व्हिडिओ महामानवाबद्दल येत असेल तर सगळ्यांनी सावध चित्ताने तो व्हिडिओ गुरुदेव काय बोलता हे ऐकायला पाहिजे, गुरुदेवाचे शब्द कसे प्रयोग केलेत हे ऐकायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे. कारण की मी एकटा भारतीय नाहीये, आपण सगळे बसलेले भारतीय आहात. महामानवाने भारतीय नागरिकत्व एकाला दिलं नाहीये. महामानवानं जाती बघून भारतीय नागरिकत्व दिलं नाहीये. महामानव एका कुटुंबाचे नव्हते, एका गावाचे नव्हते, हो एका जिल्ह्याचे, एका राष्ट्राचे, पूर्ण भारताचे महामानव आहेत.
आणि महामानवानं संविधान लिहिलं. त्याच्या परिश्रमामधून आपण त्या सत्पुरुषाचे, दिव्य पुरुषाचे, महामानवाचा आपण सन्मान केला पाहिजे. जेव्हा मीडियावरती ह्या गोष्टी केल्या जातात तर मला असं वाटतं की तरुण मुलं आहेत, ते तरुण मुलं चुकीच्या मार्गात जातात आणि तोच त्याचा एका ताटात जेवणारा मित्र, त्याला हेल्प करणारा मित्र, त्याच्या विचारांना फॉलो करणारा मित्र, त्याला रिस्पेक्ट देणारा मित्र, त्याला प्रत्येक ठिकाणी बंधू मानणारा मित्र, जेव्हा जातीवाद उपाळून येतो ना समाजामध्ये, तेव्हा तेच मित्र दुरावतात आणि तेच एका ताटात खाणारे मित्र जातीमुळे त्याची दुश्मनी वाढते आणि राष्ट्र राहत नाहीये, घर कुटुंब राहत नाही. सज्जनांनो, आता ना आपण अध्यात्म जर करायचं असेल तर आपण जातीला विसरायला पाहिजे. जात ही माणसानं लावलेली आहे, कोणत्याही भगवंतानं लावलेली नाहीये. आणि देशातला प्रत्येक ग्रंथ माणसानं दिलाय आणि त्या ग्रंथामध्ये माणसानं जात टाकली, देवानं टाकली नाही. म्हणून काही लोक काय म्हणतात, जातीवाद करतात म्हणून मी काय देवाला मानत नाही, मी काय मंदिरात जात नाही, मी काय नामचिंतन करत नाही. अरे बाबा, देवाचा काय दोष आहे? गुरुदेवाने आताच सांगितलं, म्हणजे पृथ्वीचा सगळ्यात शेवटचा मुलगा, बरोबर आहे, म्हणजे स्वार्थापोटी माणसामध्ये त्याने जाती पाडल्या, म्हणजे किती विद्वान असेल. हो, तुम्हाला सांगू, म्हणून भगवान परमात्माने या सृष्टीची रचना केली ना परमेश्वराने, तर भगवान परमात्माने निष्पाप साधू संत निवडले. कोणीतरी आपल्याला जेज करणारा असलं पाहिजे. जीवन जगत असताना, मनुष्याचं जीवन जगत असताना जर आपल्याला जेज करणारे कोणी नसतील तर आपण कसं काय जीवन जगायचं, सांगा ना. हो, आपल्याला जस्टिस हवा आहे, आपल्याला न्याय देवता हवी आहे. आणि मी तर असं म्हणतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य भारताची न्याय देवता आहे. आपण नेहमी प्रणाम केला पाहिजे, आपण नेहमी सन्मान केला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये जो सर्व आर्टिकल, ज्याला सर्व आर्टिकलची सेवा पाहिजे, बाबासाहेबांनी दिलेले सगळे अधिकार पाहिजे, महामानवाने दिलेल्या सगळ्या सुख सुविधा पाहिजे, तर त्या दिव्य पुरुषाचा फोटो तुमच्या घरात का नको? का बरं नको सांगा? का बरं नको सांगा? म्हणजे लिंबू धागा दोरा देणारे, अंगात येणारे लोक, अंधश्रद्धा शिकवणाऱ्याचे मोठे मोठे फोटो तुमच्या घरामध्ये आहेत. आणि देशाचं संविधान ज्यानं लिहिलं त्याचा फोटो नाहीये. आपण स्वतः विचार करा, आपण काय करताय? जो तुम्हाला जातीवाद शिकवतो त्याचा अर्ध्या भिंतीमध्ये घराचा फोटो आहे. आणि ज्याने भारतीय नागरिक तत्व तुम्हाला दिलं, वोट करण्याचा अधिकार दिला, माणूस म्हणून जगण्याचा ज्याने अधिकार दिला, हो, त्याचा फोटो तुमच्या घरात नसेल तर तुम्ही किती आध्यात्मिक आहात, किती विद्वान आहात, किती महापुरुषांना तुम्ही मानतात आणि जातीला किती मानतात. स्वतः डोळे झाका आणि बघा. ज्याच्या घरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्राचा प्राण, या दिव्य भारताचा प्रकाश, राजा शिव छत्रपती, हे दोन जर फोटो तुमच्या घरात असतील ना, समजायचं तुम्ही माणसं आहात, समजायचं तुम्ही आध्यात्मिक आहात, समजायचं तुम्ही, हो, तुम्हाला देशात, म्हणजे जे महापुरुषांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय, ज्या दिव्य पुरुषांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय, त्याची जाणीव आहे तुम्हाला. आणि तुम्ही जाती बघून जर फोटो लावत असाल तर मला असं वाटतं, ज्याची त्याचा अभ्यास आहे, ज्याचं त्याचं मन आहे, ज्याचं त्याचं हृदय आहे आणि ज्याचा त्याचा अभ्यास आहे, मला असं वाटतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य पुरुषाचा जर तुम्हाला अभ्यास असेल ना, तर जगामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना, मनुष्याचं जीवन जगत असताना तुम्हाला कोणी रोखू शकणार नाहीये. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती अशी ऊर्जा आहे, अशी ऊर्जा आहे की तो कोणावरही अन्याय होऊ देत नाहीये. कारण की तुमच्यावर जर अन्याय होत असेल, तुम्हाला कुठे जावं लागतं सांगा बरं? उदाहरण देईल तुम्हाला मी. जर एखादा तुमच्यावर अन्याय झाला, तुमचे भानगडी झाल्या, भांडणं झाले, शेतीचं भांडण असेल, भावाभावाचे भांडणं झाले, किंवा इतर तुम्हाला रस्त्यावरती रस्त्यानं चालता चालता एखादा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही पळत पळत इथं येऊन माझ्या पुढे जसं लोटांगण घेतलं आणि गुरुदेव कृपा करा,
मी काहीच करणार नाही. मी सांगेल एक काम करा, पोलीस स्टेशनला जा. मी आशीर्वाद देईल तुम्हाला, पण पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला जे न्याय मिळेल ना, ते इथं बसून मी देणार नाही. पोलीस स्टेशनला जे तुम्हाला न्याय मिळेल ना, ते मी इथे देणार नाहीये. मी अंधभक्त नाहीये, लक्ष असू द्या. मी लोकशिक्षकांना वाचलेलं आहे, मी दिव्य पुरुष वाचलेत, आणि हे श्रीराम शक्तिपीठाकडे मला माहित आहे सगळ्यांचे डोळे माझ्याकडे आहेत. हो, सगळं जग मला बघतंय. चाहे माझ्याकडून विसरून जाते काही गोष्टी. हो, माझं लक्ष नाहीये कुणाकडे. माझं लक्ष कुणाकडे सांगू तुम्हाला? माझं लक्ष दोनच गोष्टीकडे आहे. माझ्या देशातला जातीवाद गेला पाहिजे आणि अंधश्रद्धा पळून गेली पाहिजे, लोक आध्यात्मिक झाले पाहिजे. माझं एवढंच लक्ष आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की मीडियावर बघत असताना सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, जातीवाद करू नका. जर एखाद्याचा व्हिडिओ येत असेल, बाबासाहेबांना चुकीचं म्हणत असेल, महामानवाबद्दल चुकीचं बोलत असेल, तर त्याला मोठं केल्यापेक्षा, कारण काही लोक खूप त्यांची छोटी उंची असते पण काहीतरी स्टंटबाजी करतात आणि रात्रातून मोठे होतात, तर ह्या लोकांना मोठं केल्यापेक्षा ना एखादा स्वतः व्हिडिओ बनवा, महामानवाबद्दल वाचा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्या समितीमध्ये 7 लोक होते आणि 7 लोक म्हणतात की मग बाबासाहेबांचे एकटे होते, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं का? हो, एक 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 साही लोक गायब झाले. कारण की एकाने राजीनामा दिला, त्याच्या बदलीवर एक आला, 6च राहिले. एक मेला, त्याच्या बदलीवर कुणी आला नाहीये. एक देशाच्या कामात गुंतला, तो आला नाहीये. दोघं आजारी होते, दिल्लीपासून दूर राहायचे, ते आले नाहीये. असे करता करता 6 मेंबर गायब झाले आणि तो सगळा भार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावरती आला. आणि रात्र दिवस महामानवाला मधुमेह म्हणजे शुगर होती. म्हणजे एवढा मोठा आजार असताना सध्या त्या महापुरुषाने रात्र जागून देशाचं संविधान लिहिलं. मला असं वाटतं त्याच्या आभार मानल्यापेक्षा वाईट विकृतीचे लोक त्या महामानवाची बदनामी करताय, ही देशाची शोकांतिका आहे. तुम्हाला जर वाटत असेल महिला मंडळांना महामानवाने आम्हाला एवढा मोठा अधिकार दिला, पुरुषांबरोबर आता आम्ही काम करतात, आम्ही तेवढा पगार मिळवतात, आम्हाला एज्युकेशनचा अधिकार दिला, आम्हाला स्त्री म्हणून सन्मान दिला, बऱ्याचशा अशा काही ऍक्टिव्हिटी आहेत की आपल्या सगळ्यांना महामानवानं दिलेल्या आहेत, त्या माहीत पण नसतील तर वाचा. आणि मला असं वाटतं महामानवाला वाचाल तर वाचाल, महामानवाला वाचाल तर वाचाल. कारण की आपल्याला इतिहास माहीत नसतो आणि आपण भोळे भाबडे लोक, एखादा मोठा माणूस थोडा विद्वान पंडित जरा थोडा प्रवचन करायला लागला, थोडेसे श्लोक बोलायला लागला, थोडंसं अध्यात्म सांगायला लागला की आपण पार लोटांगण घेतात, आपण सगळं आपलं अस्तित्व विसरून जातात आणि आपण त्याच्या गोष्टी फॉलो करायला लागतात, आपण त्याचं ऐकतात आणि आपण जातीवाद करतात, आपण जातीमध्ये द्वेष करतात. तुम्हाला सांगू का, शेतकऱ्याला जातीशी पडले सांगा? सकाळी उठतो, शेतीत जातो, कबाड कष्ट करतो, मार्केटला जातो, तो जातीत गुंतेल का? आवण्यामध्ये काम करणारा त्याला जातीशी काय घेणं आहे सांगा तुम्ही? जातीशी कुणाला घेणं आहे? ज्याच्याकडे चिकार पैसा आहे आणि समाज व्यवस्थित राहू द्यायचं नाही, त्याला जातीशी घेणं आहे. आपल्याला जातीशी घेणं नाही. खूप छान आपण सगळ्यांनी श्रवण केलं. थँक्यू एवढं छान ऐकल्याबद्दल. आणि मला असं वाटतं गुरुदेवाने महामानवाबद्दल बोलले, आपण महापुरुषाला मानणारे लोक आहात. खूप छान आपण सगळ्यांनी श्रवण केलं. आज प्रश्न उत्तराचा दिवस आहे. फक्त मी ज्या गोष्टी सांगेल ना तुम्हाला, त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. जे मी तुम्हाला तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सुखासाठी तुम्ही प्रश्न घेऊन इथपर्यंत आलेत ना, बरोबर आहे, तर मला असं वाटतं जगण्यासाठी तरुण उपाय काय आहे, परम शांतीसाठी तरुण उपाय काय आहे, तर संतांचा सत्संग आणि भगवंताचं नाम. या भवसागरामध्ये तरुण जायचं असेल तर काय उपाय आहे त्याच्यावरती? साधू संतांचा सत्संग आणि भगवंताचं मंगल नाम जर आपल्या मुखात असेल तरच आपण तरुण जाऊ.
कारण की आपलं सुखदुःख जाणणारा, आपल्याला आशीर्वाद देणारा, आपलंसं म्हणणारा फक्त आणि फक्त भगवंत आहे. हनुमंतरायाकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्ही जे जे मागाल ना ते तुम्हाला प्राप्त हो. आणि परत एकदा सगळ्यांना सांगतोय, जेव्हा श्रीराम शक्तिपीठ चॅनलवर जाल ना, गुरुदाचे व्हिडिओ बघाल ना, हो प्रत्येक शब्द व्यवस्थित ऐका आणि तुम्हाला काय रिप्लाय तुम्हाला द्यायचा तुम्ही देऊ शकतात. तुम्हाला वाईट वाटलं तरी रिप्लाय द्या, तुम्हाला चांगलं वाटलं तरी रिप्लाय द्या, त्याच्यामध्ये सुधारणा असेल तरी रिप्लाय द्या. ओके, सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम.